नमस्कार मंडळी, मी निकिता शिंदे माय महानगर मानिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। सध्या बरेच जण इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक अशा बाप्पाच्या मूर्तींना पसंती देतात। तर आज आपण पेपरच्या लगद्यापासून बाप्पाच्या मूर्त्या पाहणार आहोत। अगदी वेगवेगळ्या रूपातला बाप्पा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तर एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर करी रोड स्टेशनच्या भारत माता सिनेमाजवळ अगदी तुम्ही इथे आला तर गणसंकुल म्हणून एक मोठा गेट दिसेल। तर इथे तुम्हाला साई गणेश चित्रशाळा म्हणून एक शॉप दिसेल। तिथे आतमध्ये तुम्हाला पेपरच्या लगद्यापासून बनलेले गणपतीच्या बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर चला आपण पाहूया तिथे कोणत्या कोणत्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत ते। चला आता आपण आहोत साई गणेश चित्रशाळा इथे तुम्हाला पेपरच्या लगद्यापासून इको फ्रेंडली बाप्पा तुम्हाला इथे मिळतील। तर आपल्यासोबत काका आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया। काका नमस्कार। काका तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे। या संपूर्ण मूर्त्या पेपरच्या लगद्याच्या असतात? लगद्याच्या पण असतात, आम्ही बनवतो शाडू मातीच्या आहेत। शाडू मातीच्या, अच्छा। मग हे कधीपासून सुरुवात केली जाते याची? दसऱ्यापासून। दसऱ्यापासून? दसऱ्याला आमचा मूर्त असतो। दसऱ्याला मूर्त असतो या मूर्त्या बनवण्याचा? साचा वगैरे असतो की काय असतात? काही आता काही डाय असतात, काही तुम्ही हाताने घडवतात? वाव, खूप सुंदर। आणि किती फुटांपासून ते किती फुटांपर्यंतच्या असतात? 1 फुटापर्यंत, 3 फुटापर्यंत। 1 फुटांपासून ते 3 फुटांपर्यंत। आणि जसं हव्या तशा तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून देता? वाव, खूप सुंदर। आणि रंग वगैरे कोणते वापरता ह्याला? एक्रेलिक वापरतो। एक्रेलिक, फ्लोरोसेंट। वाव, इथे तुम्ही बघताय ते काका खूप सुंदर मूर्ती घडवताय तिथे। अगदी इको फ्रेंडली पर्यावरण पूरक अशी बाप्पाची मूर्ती आहे। इथे पेपरच्या लगद्यापासून बाप्पाची मूर्ती तयार केली जाते। काका आणि वजनाला वगैरे जड नसते ना? जड असते, लगद्याच्या वजनाला हलके आहेत। अच्छा, म्हणजे वजनाला हलके आहेत। ही शाडू मातीची आहे का? तुम्ही जी बनवताय ती शाडू मातीची? म्हणजे ती शाडू मातीच्या सुद्धा आणि पेपरच्या लगद्यापासून सुद्धा सगळ्या तुम्ही इथेच घडवता की कुठून बाहेरून वगैरे बनतात त्या? डोंबिवलीला आमचं आहे। डोंबिवलीला तुमचा कारखाना आहे का? खूप सुंदर। इथे बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती घडते। ही खरं तर शाडू मातीची मूर्ती आहे, पण तुम्ही जर इथे आलात ना, तुम्हाला पेपरच्या लगद्यापासून बनलेल्या मूर्त्या असू द्यात किंवा शाडू मातीच्या मूर्त्या, अगदी पर्यावरण पूरक अशा बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। तर आपण पाहूयात नेमक्या कसे कसे बाप्पाच्या मूर्त्या आणि कोणत्या कोणत्या रूपातले बाप्पा इथे पाहायला मिळणार आहेत। चला। इथे आलात ना तर तुम्हाला अगदी पर्यावरण पूरक अशा बाप्पाच्या मूर्त्या अगदी 1.5 फुटांपासून ते 3 फुटांपर्यंत मिळणार आहेत। इथे तुम्ही आजूबाजूला बघू शकताय खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या, अगदी हातांनी घडवलेल्या असू द्या, पेपरच्या लगद्यापासून असू द्या किंवा शाडू मातीच्या असू द्या, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे। इथे तुम्ही बघू शकता ही अगदी 2 फुटांची मूर्ती आहे। ह्याच्यावर खूप सुंदर काम केलंय। तुम्हाला हवी तशी पेपरच्या लगद्याची बाप्पाची मूर्ती तुम्ही अगदी कस्टमाइज करून सुद्धा घेऊ शकताय। इथे तुम्ही आजूबाजूला बघताय खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। इथे जर आपण बघितलं ही 3-3.5 फुटांची मूर्ती आहे। ही अगदी बाल गणेश सारखी खूप सुंदर वाटते ही। आणि काका जसं म्हणाले तसं ही वजनाला जास्त काही जड नसते, खूप सुंदर मूर्ती आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी छोट्या मूर्तींपासून ते मोठ्यांपर्यंत खूप सुंदर सुंदर बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। इथे बघितलं तर तुम्ही बाप्पाला सुंदर फेटा देखील सजवण्यात आलाय। इथे छान डायमंड वर्क केलंय शाडू मूर्तीला, खूप सुंदर वाटतंय हे। इथे बघू शकता खूप सुंदर सजवलेत बाप्पा। पर्यावरण पूरक अशा बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, खूप सुंदर। आणि इथे जर बघितलं तुम्ही वरती तर गणपतीची लगबग सध्या जोरदार सुरू आहे, त्यामुळे या मूर्त्यांचं काम थोडंफार बाकी आहे। बघू शकता तिथे अशा प्रकारे बाप्पाच्या मूर्त्या घडवल्या जात आहेत, खूप सुंदर वाटते इथे। अगदी बाल गणेश असू द्या, वेगवेगळ्या रूपातल्या बाप्पा आहेत। इथे जर तुम्ही खाली बघितलं तर बाप्पाच्या इथे अंगावर अशी शाल सारखं घातलंय, हे सिल्वर कलरचं, खूप सुंदर वाटतंय हे। इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर सजवली आहे बाप्पाला। अगदी कमळात बसलेला बाप्पा आहे हा। इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे, पर्यावरण पूरक अशी मूर्ती आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता।
इथे जर आपण पाहिलं तर विठ्ठलाच्या रूपातली सुंदर बाप्पाची मूर्ती इथे सजवली आहे. शाडू मातीची मूर्ती आहे ही, तुम्ही इथे बघू शकताय. इतकं सुंदर आणि आकर्षक ही बाप्पाची मूर्ती आहे. वाव, खूप कमाल, खूप सुंदर वाटतंय हे. इथे डायमंडवर तुम्हाला हवं तसं तुम्ही कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकताय. तुम्हाला हवे तसे डायमंडचे रंग वगैरे हवे असतील ते सुद्धा इथे सांगून तुम्ही करून घेऊ शकताय. इथे बघू शकता खूप सुंदर चंद्रावर बसलेला बाप्पा आहे. इथे जर तुम्ही आलात ना खूप सुंदर वेगवेगळ्या रूपातले बाप्पा पाहायला मिळतील. पर्यावरण पूरक असे बाप्पा आहेत हे बघा. इथे बघू शकता. इथे जर आपण बघितलं पेपरच्या लगद्यापासून बनवलेली बाप्पाची मूर्ती माझ्या हातात आहे आणि ही साधारणतः 1.5 फुटांची बाप्पांची मूर्ती आहे. वजनाला सुद्धा जड नाहीये. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे ही. वाव, खूप सुंदर. लहान मुलांचे हट्ट असतात आजकाल की आम्हाला बाप्पा हातात घ्यायचा आहे, तर तुम्ही ही पर्यावरण पूरक अशी बाप्पाची मूर्ती लहान मुलांच्या हट्टासाठी सुद्धा घेऊ शकताय. अगदी पेपरच्या लगद्यापासून बनवली आहे. खूप सुंदर वाटतंय. काका, जसं आपण पाहिलं या सगळ्या पर्यावरण पूरक अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत, पण जेव्हा या पेपरच्या लगद्याच्या बाप्पाचं विसर्जन होतं तेव्हा नेमकं याचं काय होतं? यांचं विसर्जन म्हणजे व्यवस्थित होतं, विरघळतात ते. संपूर्ण पाण्यामध्ये विरघळून जातात या पेपरच्या लगद्याच्या मूर्त्या. शाडूच्या मातीप्रमाणेच विरघळतात. शाडूच्या मात्या विरघळतात असं पेपरच्या लगद्याच्या सुद्धा विरघळतात. तर आपण इथे सुंदर बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या आहेत. त्या अगदी पर्यावरण पूरक अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. पेपरच्या लगद्यापासून बनवलेल्या ते शाडू मातीच्या मूर्त्या तुम्हाला इथे मिळतील. एक्झॅक्ट लोकेशन, संपूर्ण ॲड्रेस हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि अजून कोणत्या कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास माय महानगर मानिनी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.